तो कांच के जो टुकड़े थे बहुत लोगों के बदन में सब घुस गए थे। कि अभी इंडिया इतना मजबूत है, इतने पावरफुल है कि ऐसे धमकियों का कोई असर होने वाला नहीं है। डर तो लगता ही है ना। इथे थोडंसं घाबरण्यासारखं काही कारण नाही. भीती वाटते 100% भीती वाटते. नमस्कार, कुलाबा न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी सिद्धेश अनिल भंडारे. आज 12 मार्च आणि याच तारखेला म्हणजे 12 मार्च 1993 रोजी मुंबईमध्ये 12 ठिकाणी मोठे बॉम्ब ब्लास्ट झाले होते आणि त्यामध्ये एक ठिकाण होतं ते म्हणजे हे बीएससीच्या ठिकाणी सुद्धा मोठा बॉम्ब ब्लास्ट झाला होता. आणि आज 12 मार्च रोजी हा भाग आपण सध्या पाहणार आहोत. खरं तर आजच विधान भवन परिसरात सुद्धा बॉम्बने उडून देण्याची धमकी आपल्याला या ठिकाणी मिळाली होती. त्यामुळे विधान भवन परिसरात बऱ्यापैकी खाली करण्यात आला होता. त्या संदर्भात बीएससी परिसरात नेमकं काय वातावरण आहे हे आज आपण जाणून घेण्यासाठी आलो होतो. खरं तर आज म्हणजे आजच्या या काळामध्ये मुंबईकरांना या संदर्भात भीती वाटते का? मुंबईकरांना किंवा बीएससी परिसरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किंवा इथे व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही भीती वाटते का? हे आज आपण जाणून घेणार आहोत. जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया नेमकं काय आहे. उस समय ये पुरानी बिल्डिंग थी, जब ये हादसा हुआ था तब ये पुरानी बिल्डिंग थी और यहाँ से बहुत सारे क्राउड थे। यहाँ से बस भी सब गुजरती थी, गाड़ियाँ गुजरती थी, धंधे थे। ऐसा इतनी क्राउड थी, क्राउड के बीच में वो पुरानी बिल्डिंग थी जिसमें ऐसा हादसा हुआ था। उस समय मैं मार्केट में था। हाँ, दुकान हमारा उधर था। पहले रोड पे धंधे लगते थे, दुकान उधर था हम लोग का। काफी लोग डैमेज हुए थे सब, है ना। बहुत लोगों को जो कांच था ना, कांच, बहुत सारे जो धंधे वाले लोग थे, ज्यादा करके जो धंधे लगते थे ना, वो बिल्डिंग के आसपास सराउंडिंग राउंड में ही धंधे लगते थे। तो कांच के जो टुकड़े थे बहुत लोगों के बदन में सब घुस गए थे। अभी वो चीजें नहीं है। वो कैसा है, जब अभी का युद्ध का माहौल है ना, तो इंडिया के ऊपर बहुत सारे प्रेशर है। तो अलग अलग जो ऐसे आतंकवादी जो गतिविधियों के लोग होते हैं, जिसको इंडिया से समझो कुछ नहीं समझ में आता है, तो ऐसे ही अफवाह फैलाते हैं, धमकी देते हैं, खोखली धमकी। अभी इंडिया इतना मजबूत है, इतने पावरफुल है कि ऐसे धमकियों का कोई असर होने वाला नहीं है। डर तो लगता ही है ना। तर लगता है बॉम्ब ब्लास्ट हो सकता है ऐसा कुछ? ऐसा कुछ नहीं है अभी, तो पहले जैसा। सध्या तरी अशी काही भीती नाहीये. आणि जो मेल आला होता तो फेक मेल होता. आणि त्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर फेक न्यूज वरती जर तू विश्वास ठेवला तर त्या फेक न्यूजला आपण किती बळी पडलं पाहिजे आणि कोणत्या प्रकारे त्याला घेतलं पाहिजे ह्याच्यावरती आपल्यावरती डिपेंड असतं. तर आता सध्या आम्ही शेअर मार्केटचे ते खूप वर्ष काम करतोय, पण असं काही वाटलं नाही की इथे पण असं त्या प्रकारे काय कोणत्या प्रकार होऊ शकतो म्हणून. आपले जे डिफेन्स सिस्टीम जी आहे, म्हणजे बीएससीच्या जरी बोलतोय मी, इथे पोलिसांची नेहमी वर्दळ असते, लोकांची वर्दळ असतेच, पोलिसांचं पण लक्ष असतं नेहमी. एक पोलीस व्हॅन तिथे उभी असते. मग त्याच्यामुळे इथे थोडंसं घाबरण्यासारखं काही कारण नाही. भीती वाटते 100% भीती वाटते. आणि एकदा होऊन गेले ना असं, मग भीती वाटणारच 100%. डर काय